नमस्कार. तर आज आपण बनवतोय चटपटीत अशी जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची. ही मिरची जर ताटात असेल तर नक्कीच 2-4 घास जास्त जातील. चला तर मग रेसिपी पाहूया. तर इथे आपण मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती पुसून आता मी चिरायला घेत आहे. तर इथे आपल्याला मिरचीला उभी चीर देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये भरू शकतो. तर हे पहा, अशा प्रकारे ही चीर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी बाकी मिरच्याही चिरून घेते. चला तर मग इथे आपल्या सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत. आता पुढची कृती करूया. तर इथे मी खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतलेले आहे आणि हे आपल्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे तयार झालेलं आहे. तर इथे मी एका पॅनमध्ये 1 कप इतकं बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि बेसन भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजेच मंद आचेवर ठेवायचं आहे, नाहीतर बेसन लगेच करपतं. तर तुम्ही पाहू शकता इथे मी बेसन छान भाजून घेत आहे. आता बेसन भाजून झाल्यानंतर यामध्येच मी आपण कुटून घेतलेली जिरे आणि धणे घातलेले आहेत. तेही आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत. तर हे सगळे जिन्नस आपले छान भाजून झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आणि यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया. तर इथे मी हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे थोडं मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला मसाला छान मिक्स करून झालेला आहे. आता आपण मिरचीमध्ये तो भरून घेऊया. तर अशा प्रकारे हा मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरायचा आहे. अशा मी पूर्ण मिरच्या भरून घेते. तर इथे मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता मी गॅसवर एक पॅन ठेवून घेते आणि यामध्ये तेल घालून घेऊया. आणि आता आपण मसाला भरून ठेवलेल्या मिरच्या यामध्ये घालून घेऊया. चला तर मग सगळ्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहे. आता झाकण ठेवून हे आपल्याला मिरच्या पूर्ण शिजवून घ्यायच्या आहेत. आणि ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे. आणि मध्ये झाकण काढून आपल्याला 2-3 वेळा मिरच्या पलटवूनही घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या करपणार नाहीत. आता मिरच्या छान शिजलेल्या आहेत. तर आपण उरलेला मसालाही त्यामध्ये घालून घेऊया आणि तोही थोडा मिक्स करून घेऊ. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवर गॅस ठेवून करायचा आहे, कारण यामध्ये आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही, त्यामुळे मसाला खूप पटकन करपतो. तर इथे मसाला मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपण 2 ते 3 मिनिट हा मसाला देखील छान शिजवून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता मसालाही शिजलेला आहे. आणि हे घ्या, तयार झाली आहे आपली चमचमीत अशी भरली मिरची. तर खूप टेस्टी लागते ही मिरची. नक्की ट्राय करा ही रेसिपी एकदा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.